गाडीला आपण अशी पिंक केलेली बघू शकता तुम्ही. ही एक गाडी आहे आपली फॉर्च्युनर इकडे आहे. येस भाजपचा कार्यकर्ता घेऊन आला आम्ही एक. ताकद आणून द्यायची, त्यांना रेड ब्लू हिल देऊन अजून काय द्यायची आणि प्रेशर लागायचं आहे. सो गाइस यू कैन सी गाइस आपण एका माणसाला बोलावला आपल्यासाठी, कारण की आपण आता फुल जसं सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायचंय. हा जो आमच्या भैयाचा ब्लॉग कोण बघत असेल आणि भैयाचा जरी कोणी जवळचा व्यक्ती असेल त्यांची. लेडीज अँड जेंटलमॅन, दिस व्यंकटेश काळभोर. गाईज दिस इज यश भैरड आणि संग्राम खदाडे. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही कुठे चाललेलो आहे. एनसीपी आज प्रचार वगैरे चालू आहेत आपल्या इकडे. युवराज अंकल म्हणजे युवराज अंकलची बायको रेश्मा युवराज काळभोर ते आता इलेक्शनला उभं राहिलेत. पंचायत समिती झेडपीचं इलेक्शन आहे आता आमच्याकडे गावाकडं. लोणीगाव वडकीगाव हे 2 गाव आहेत. आम्ही चाललो आज वडकीला. आज वडकीला आपलं इलेक्शन आज बघू शकता गाड्या आल्यात मागून. आता आपल्याला निघायचं इकडून. आज बघू तुम्हाला आज दाखवतो काय कसं असतं म्हणून नाही का. व्हॉट वी से बोला गेला आता. आज जर आपलं वेगळं आता आज फॉर्मल्स वगैरे घातल्यात सगळ्यांनी. खटाड्याने थोडं पार्टीला आलाय तो फक्त संग्राम खटाडे पार्टीला आलेला आहे. आम्हाला हे सांगायचं होतं की आपण आता फिरायला असतो बरोबर, रोड ट्रिपला असतो, पण इलेक्शन असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही. कारण की आपण जी गाडी घेऊन जाणार होतो आपलीवाली ती गाडी होती आता केली पिंक तिला. आणि ऑब्विसली युवराज अंकलची बायको उभी असल्यामुळे मला काय जाता येणार नव्हतंच. सो आपण गेलोच नाही. पण बघू थोड्या दिवसात करतोय ट्रिप प्लॅन. होय करतोय का नाही? करतोय या वी आर प्लॅनिंग अ न्यू ट्रिप. प्लॅनिंग इज ऑन. लेट्स सी व्हॉट्स हॅपन व्हॉट्स नॉट. गाईज यू कॅन सी आपण खूप डेंजर रोडने चाललेलो आहे. साईडला कॅनल आहे आणि यश भैरटची थोडी फाटलेली आहे. कारण फाईटला तुझ्या तोंडात गोळ साखर असं बोलू नको. चांगलं चुकीचं बोललो. काय विषय नाही. सो गाईज आपण एका माणसाला बोलावला आपल्यासाठी, कारण की आपण आता फुल जसं सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायचंय. यश फुल सिनेमॅटिक्स 2029 व्यंकटेश काळभोर ना. आपल्याला राजकारणात आताची ग्रामपंचायत आपल्याला राजकारणात नाही उभं राहायचं. पण एक माझ्यासाठी नाही मला आवडत असं नाही का, त्यासाठी आपल्यासाठी एक व्हिडिओ आपण शूट करून होतोय सिनेमॅटिक एकदम सेपरेट व्हिडिओ. सेपरेट व्हिडिओ बघ फक्त त्याला मागच राहायचं. निम्म्या गाड्या पुढे आहेत निम्म्या गाड्या माग आहेत आणि आपण लय डेंजर रोडने चाललेलो आहे. निम्म्या गाड्या जागेवर पोहोचल्या असत्या जसं दिसना पहिले बामटे हिरवगार आमचं गाव. पण आता इंडियावरच माग आलेलो आहे. तुम्हाला म्हणलं गाडी पिंक केलेली आहे जाताना पुढं ते नको ते बघितलं असतं तर मला घरच्यांनी घरावर काढलं असतं. खूपच डेंजर. आम्ही गेलो पुढं. मागच्या गाड्या दाखवला आता माग गाड्या बघू शकता तुम्ही अशा गाड्या आहेत आपल्या. आणि आपण आता शाळेत पोहोचलो. शाळेत येस सो गाईज यू कॅन सी अशी गडबड आहे इकडं. गाडीला आपण अशी पिंक केलेली बघू शकता तुम्ही. ही एक गाडी आहे आपली फॉर्च्युनर इकडे आहे. येस भाजपचा कार्यकर्ता घेऊन आला आम्ही एक. अशी इकडं फुल गडबड आहे एकदम. गडबड म्हणजे लोक आता प्रचार चालू करायचा आहे. गाडी दाखव थोड्या दिवसांनी गाडी पांढरी बरं असं मला फोटो घ्या. मला इकडे प्रचार करायला काय प्रॉब्लेम नाही. सुगोडो अंकल तुम्हाला कसं वाटतं आज आपण प्रचाराला आलो इकडं? छान वाटतं मला. तुमचा मफलर कुठे आहे? तुमचा मफलर मी गावात घातलेला आणि त्याचा गावात एक मफलर तुला पण ह्याला बीजेपीचा तो बीजेपीचा माणूस आहे. बीजेपीचा माणूस येतो. आपलं मत आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादीला द्या. अजितदादांना अखेरची भावपूर्ण स्वारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. म्हणजेच अजितदादांना ही अखेर. सो गाईज अशा प्रकारे आपण शूट वगैरे करतोय.
आपलं भाऊ आहे, आपली जी व्हिडिओ काढतो सिनेमॅटिक. आणि तुम्हाला कोणाला व्हिडिओज वगैरे काढायचे असेल त्याला मेसेज करा, DM करा. तुझा इन्स्टा आयडी टाकून देतो त्याच्यामध्ये. डन. आणि लवकरच हा यश बहिराड यांची काढणार. सॉरी, सरप्राईज आहे, आम्ही ओपन केलेलं आहे, काय विषय नाही. असा प्रचार वगैरे चालू आहे, बघू शकतो एकदम. आम्ही असा प्रचार करतो इकडं, पॅम्पलेट वगैरे जातोय. येस. सो गाईज बघू शकता आम्ही असा प्रचार वगैरे करतोय. ओंकार इन द हाऊस. ओंकार प्रचार करतोय. आम्ही खूप दमलेलो आहे. असे स्टंट वगैरे चालल्यात. सॉरी गाईज. सो गाईज असा प्रचार वगैरे चालू आहे उन्हात आणायचं एकदम. पण आम्ही सनस्क्रीन वगैरे एकदम लावून आहे बाळा मग. आणि आपलं व्हिडिओ शूट वगैरे असलं डेंजर झालेलं आहे. टॉप एकदम टॉप लेवलचं झालेलं आहे. असे विरुद्धक आहेत, बघू शकता. खटाट्याला ॲडव्हान्टेज हे की खटाटे काळा पडूच शकत नाही, त्याला टॅन होऊ शकत नाही. तू काल रील पाठवते रे मला बाळा, आठवले का? सो आम्हाला डिसएडव्हान्टेज हे खटाटे मला, सॉरी खटाटे नाही मला, ओंकारला आणि भैरटला की आम्ही काळा पडू शकतो. पण खटाट्याला नाही येते. त्यांनी पण लावले की खटाटे ते नको शांत. सो गाईज बघू शकतोय आमचे गुंडा भाऊ. Yes. गुंडा भाऊ प्रचार का चाललाय? प्रचार एक नंबर चालू आहे. राष्ट्रवादी जिंदाबाद. येस. काय वाटतं आपल्या सीट येणार का नाही? आपली तिन्ही सीटे निवडणार बहुमताने. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. येस. त्याच्यानंतर आपण कुठं जायचं बोला. आता आपण इथनं स्नेहभोजन करायचं आहे दुपारचे. त्यानंतर जरा प्रचारकर्त्यांमध्ये ताकद आणून द्यायची. त्यांना रेड ब्लू हिल देऊन त्यांच्या अजून काय करायचं? द्यायची आणि प्रचार लागायचे आहे. वडकी गावामध्ये आपला राष्ट्रवादीचा असा प्रचार करायचा आहे. एवढीच आपण सगळ्यांनी हे करायचे आहे. बरोबर. अजून आणि आपल्या अजितदादांना अखेरची श्रद्धांजली म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी वडकीमध्ये जेवढे संपर्क होईल महाराष्ट्रामधनं तेवढ्यांनी करावा. आणि एवढीच आणि निवडून कोणा आणावं? निवडून आणावं रेश्माताई युवराज भाऊ काळभोर, शीतलताई सुजित कांबळे व टेकाळे साहेब. अशा प्रकारे आता आपण आलोय पालखी स्थळावर, बघू शकताय. गुंडा आता जेवायची सोय काय आपल्याला इकडं? आज लोणी काळभोर कदमबाग वस्ती वडकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी आम्ही वडकी या गाणामध्ये निघालो असता दुपारच्या भोजनासाठी आपल्याला पुलाव, पावभाजी व डॉलर जिलेबी असे छान. डॉलर जिलेबी म्हणजे? हो, सोमवारमुळे खास ते जेवण ठेवण्याचा बेत ठेवला आहे. आणि जेवण पवित्र ठिकाणी पालखी स्थळ ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळ इथे ठेवलेले आहे. तरी सर्वांनी जेवणाचा स्वाद घ्यावा. राष्ट्रवादी. जय राष्ट्रवादी. आणि हा जो आमच्या भैयाचा ब्लॉग कोण बघत असेल आणि भैयाचा जरी कोणी जवळचा व्यक्ती असेल त्यांची जवळची व्यक्तींनी मला सुद्धा फॉलो करावी. गुंडावांना पण फॉलो करा. सो गाईज अशा प्रकारे आता आपण तिथं खाऊन वगैरे थोडंफार आता आपण आलो इकडे घाटावरती, कारण की खटाट्याला काय खायचं होतं? पनीर गुड नाईट. पनीर गुड नाईट. वॉन्ट टू इट पनीर गुड नाईट. ना त्या भाजीची क्वांटिटी जास्त आहे, तुम्ही तिघं खाणार नाही, मी नाही खाणार. अरे मग मी तिथं पावभाजी खाल्ली असते की व्यक्तीने व्यंके. आम्ही खाऊन झाले आता. तू बघ आता आमचं झालं. मी तुला तेच म्हणत होतो. नाही साहेब मी मटन थाळी खातो. तू अरे सोमवार आहे, लाज वाटू दे. काय तू नको सांगू, तू गुरुवारचं खातो रे. मी कधी खाल्ले गुरुवारचं? नको सांगू बाळा, चल तू तरी मला सोमवार मंगळवार गुरुवार. अरे ज्याला आई बाप त्याला सगळं माफ आहे. सो गाईज असं आम्ही मस्त झोका वगैरे खेळतोय. हे आमचे दाजी व्यंकटेश दाजी. येस. सांगू का दाजी ना आता काय आपलं? नको आता नका सांगू, आताच लगेच. व्यंकटेश दाजींचं नातं सांगू का? दाजींचं नातं सांगू का? नको नातं वगैरे सांगू नका असं तुम्ही गोष्टी पब्लिक करू नका. नवीन नातं तुमच्या याला काय नका बोलू. दाजींचं नवीन नातं नको ते पुढं बसवायचं. वजनाने खाली नको. भाव्या तू मध्ये आमच्या गावांच्या.
मध्ये ए तुटे का नाही अनब्रेकेबल है, कुछ भी नहीं होएगा. हे कोल्लू से लेना. रुक 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 रुक. अब्बा का सोर बघा कसा एकटा पापड खातोय. आणि पहिलं तू तर डाईटवर आहे ना, फ्रायडे कसं काय खातोय? अरे टमाटा काकडे खाल्ले बरं तू. पाव भाजी खाल्ली तू आता आणि त्याच्यावरती एक आता ब्लॉग मध्ये चालू केलं का म्हणतो का डाईटवर आहे? दाजी खावा. अरे बच्चन राष्ट्रवादी जिलेबी होती, पण मी नाही खाल्ली जिलेबी कारण की थोडं आपलं हे बघा बीट रोटी तुम्ही बघू शकताय. नो मैदा इन दिस. भैरट सारखा हेल्थ कॉन्शियस माझ्यासोबत फिरतोय म्हणजे नॉट अ जोक. म्हणजे ते खूप मोठा डाएटवाला माणूस आहे. ते तू किती वजन कमी केलं रे? 50 किलो ना? 40 किलो वजन कमी केलं होतं भैरट. जेव्हा आमच्यासोबत आम्ही दोघं चाटेला होतो त्यावेळेस भैरट एवढा जाड होता. भैरट काय करायचं माहिती का, पुलाच्या पलीकडे गाडी लावायचा टू व्हीलर आणि पुलाला उडी मारून यायचा. यायचा का नाही? गाडी द्यायची परमिशन नव्हती पोलिस. हा एवढा पहिलवान असताना पण पुढे आणायचं. तुला वर जायचो रे, असं क्रॉस करून येतो वरती नाही का. आणि तू एवढा नाम यायचा क्लासला. हा मग तू कधी नाही ड्रायव्हर असं मग तो वरती तिथंच थांबायचं होय. नाही जाय चंपर जायचा. एवढं किस्से पण चाटायचे तुला काय सांगू माझ्या. काका मामा राष्ट्रवादी राष्ट्रवादीला मत पाहिजे. आणि नंबर अशा प्रकारे आमचं प्रचार वगैरे चालू आहे बघू शकताय. सगळी लोक घरी गेलात पण आम्ही घरी गेलो नाही आणि आमचा प्रचार अजून चालू आहे. आता झोपला माग पण आमचा प्रचार अजून चालू आहे. कपाट चिमणार मावशी ना ते मावशी मावशी राष्ट्रवादी घ्या घ्या राष्ट्रवादी हा? चला आपल्या अजित दादा. द्या ना चल कर का चले राष्ट्रवादी चला. शिवसेना आलेत का आता? जा गाईज आम्ही खूप दमलेलो आहे आज, खूप वॉकिंग केली. विराज हाय युअर फिलिंग? You are eating junk food. This is not junk, this is fried. My God, fried is junk. डाएट बघायचं आम्ही ना काय खाते. भैरट हाऊ आर यू फीलिंग ब्रो? लस्सी विस्सी पिली ब्रो? नाही बेटा ना पुढे. लस्सी थी वहाँ पे ब्रो. गुंडा भाऊ हाऊ आर फीलिंग? Campa, चकना. रॉंग वर्ड, चकना नो चकना. खूप थंडी आहे का इकडे. आता आम्ही असं प्रचार करत करत आम्ही घरी जाऊन झोपणार. आता माझा रुटीन फिक्स होईल आता थोड्या दिवसात. राहिलं 2 दिवस रुटीन फिक्स होईल. सो गाईज वी एन्जॉईंग. We know you enjoy. You know. गाईज आय एम एन्जॉईंग चीज केक. Yeah. 2 टाईप्सचे आणि आपला डाएट कोक आहे. डाएट बी ना त्या सगळं. हा डाएट पण आहे माझा. सो गाईज अशा प्रकारात आपला ब्लॉग संपतोय. खूप हेक्टिक दिवस खूप ॲक्टिव्ह दिवस होता. खूप वॉकिंग केले मी. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. सी यू सून. टॉक.